वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ फोर ब्रेन हा भाग कंप्लीट केला होता. 3 भागामध्ये पाहिलं, ऑलफॅक्टरी लोब, सेरेब्रम आणि डायन्सेफेलॉन. तर आज आपल्याला सेकंड पार्ट पाहायचा आहे ब्रेनचा, दॅट इज मिड ब्रेन. इट इज लोकेटेड बिटवीन डायन्सेफेलॉन अँड पॉन्स वोरोली. तर मिड ब्रेन हा भाग फोर ब्रेनचा डायन्सेफेलॉन जो भाग आहे त्याच्या खाली आणि हाइंड ब्रेनच्या पॉन्स वोरोली या भागाच्या वर असा प्रेझेंट असतो. इट कंटेन्स द सेरेब्रल ॲक्वेडक्ट. याच्यामध्ये सेरेब्रल ॲक्वेडक्ट किंवा कॅनल ऑफ आयटर आहे दॅट कनेक्ट्स थर्ड अँड फोर्थ व्हेंट्रिकल. डायन्सेफेलॉनमध्ये असणारा थर्ड व्हेंट्रिकल आणि मेडुला ऑब्लॉंगॅटामध्ये असणारा फोर्थ व्हेंट्रिकल या दोघांना कनेक्ट करणारा कॅनल ऑफ आयटर हा मिड ब्रेनमधून पास होत असतो. मिड ब्रेन कन्सिस्ट ऑफ कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना अँड क्रुरा सेरेब्री. यामध्ये 2 भाग आहेत, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आणि क्रुरा सेरेब्री. तर पहिला भाग पाहूत, दॅट इज कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. दीज आर 4 राउंडेड एलिव्हेशन्स ऑन द डॉर्सल सरफेस ऑफ मिड ब्रेन. मिड ब्रेनच्या पाठीमागच्या बाजूला 4 राउंडेड स्ट्रक्चर पाहायला मिळतात. दे आर 2 सुपेरियर कॉलिक्युलाय अँड 2 आर इन्फेरियर कॉलिक्युलाय. सुपेरियर कॉलिक्युलाय आर इन्वॉल्व्ड इन व्हिज्युअल रिफ्लेक्स. सुपेरियर कॉलिक्युलाय हे हेडची मुवमेंट अकॉर्डिंग टू व्हिज्युअल रिफ्लेक्सेस करत असतात. तर इन्फेरियर कॉलिक्युलाय दीज आर इन्वॉल्व्ड इन ऑडिटरी रिफ्लेक्सेस दॅट ऑपरेट्स when it is necessary to move the head to hear sounds more distinctly. म्हणजेच जे काही ऑडिटरी रिफ्लेक्सेस आहेत, ज्या बाजूनी आवाज येईल त्या बाजूला मान वळवली जाणे हा जो रिफ्लेक्स आहे हा इन्फेरियर कॉलिक्युलायमुळं दिला जात असतो. सुपेरियर कॉलिक्युलाय हे व्हिज्युअल रिफ्लेक्सेससाठी हेडची मुवमेंट दाखवत असतात, तर इन्फेरियर कॉलिक्युलाय हे ऑडिटरी रिफ्लेक्सेसनुसार हेडची मुवमेंट दाखवत असतात. त्यानंतर क्रुरा सेरेब्री. ऑन इन्फेरियर सरफेस ऑफ मिड ब्रेन 2 थिक फायब्रस ट्रॅक्ट्स आर प्रेझेंट अँड दे आर कॉल्ड ॲज सेरेब्रल पेडुंकल्स ऑर क्रुरा सेरेब्री. मिड ब्रेनच्या खालच्या बाजूला थिक फायब्रस ट्रॅक्ट आहेत ज्याला क्रुरा सेरेब्री असं म्हणतात. दीज आर ट्रॅक्ट्स ऑफ असेंडिंग अँड डिसेंडिंग नर्व फायबर्स फ्रॉम दॅट RAS रेटिक्युलर सिस्टीम जी आहे अँड कनेक्ट्स द सेरेब्रम अँड मिड ब्रेन. या क्रुरा सेरेब्रीमध्ये आपल्याला असेंडिंग आणि डिसेंडिंग ट्रॅक्ट हे दोन्ही पाहायला मिळतात, ज्याद्वारे असेंडिंग ट्रॅक्ट हे मिड ब्रेन, सेरेब्रम आणि थॅलॅमसमध्ये असणारा जे रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम आहे यांना जोडण्याचं काम करतो किंवा त्यांच्याकडून मेसेज घेऊन जातो, आणि डिसेंडिंग ट्रॅक्टद्वारे त्या अपोजिट डायरेक्शनमध्ये मेसेजेस घेऊन येतो. देन रेड न्यूक्लियस. नियर द सेंटर ऑफ मिड ब्रेन देअर इज अ मास ऑफ ग्रे मॅटर दॅट आर स्कॅटर्ड विदिन व्हाईट मॅटर. मिड ब्रेनच्या सेंटरजवळ काही ग्रे मॅटरचे मास आहेत, एरिया आहे जो की व्हाईट मॅटरवर प्रेझेंट असतो. दॅट इज कॉल्ड ॲज रेड न्यूक्लियस. अँड द फंक्शन ऑफ रेड न्यूक्लियस इज इट प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन कंट्रोलिंग पोश्चर, मसल टोन, मॉडिफाईंग सम मोटार ॲक्टिव्हिटीज अँड मोटार कोऑर्डिनेशन. हा जो रेड न्यूक्लियस आहे याच्याद्वारे कंट्रोलिंग पोश्चर जे आहे आपला जे पोश्चर आहे दॅट इज कंट्रोल्ड विथ मसल टोन. मसल टोन म्हणजे मांसपेशीमध्ये असणारा जो एक पर्टिक्युलर टोन आहे, एक प्रकारची जी शक्ती आहे तो कंट्रोल करणे आणि काही मोटार ॲक्टिव्हिटीज ह्या मॉडिफाय करणे हे रेड न्यूक्लियसचे फंक्शन्स आहेत. तर फिगरमध्ये पाहू शकता तुम्ही, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना म्हणजे 2 एलिव्हेटेड पोर्शन आहेत, सुपेरियर कॉलिक्युलाय, इन्फेरियर कॉलिक्युलाय, आणि त्यानंतर या भागामध्ये असणारे सेरेब्रल ॲक्वेडक्ट किंवा कॅनल ऑफ आयटर जो डायन्सेफेलॉनमधलं थर्ड व्हेंट्रिकल आणि मेडुला ऑब्लॉंगॅटामधलं फोर्थ व्हेंट्रिकल
यांना जोडण्याचं काम करतो. त्यानंतर शेवटचा भाग आहे ब्रेनचा, दॅट इज हाइंड ब्रेन. द पोस्टेरियर रिजन ऑफ ब्रेन इज कॉल्ड ॲज हाइंड ब्रेन. ब्रेनचा जो शेवटचा पाठीमागचा भाग आहे दॅट इज हाइंड ब्रेन अँड इट कन्सिस्ट ऑफ पॉन्स बोरोली, सेरेबेल्लम अँड मेड्युला ऑब्लॉंगेटा. पहिला भाग पाहू, पॉन्स बोरोली. Pons boroli appears as a rounded bulge on underside of brain stem. ब्रेन स्टेमच्या खाली एक एलिव्हेटेड बल्ज असल्यासारखा भाग पाहायला मिळतो, त्याला पॉन्स बोरोली असं म्हणतात. तर ब्रेन स्टेम काय आहे? इट कन्सिस्ट ऑफ मिड ब्रेन, पॉन्स, मेड्युला अँड कंटिन्यूज अप टू स्पायनल कॉर्ड. दिस पोर्शन इज कॉल्ड ॲज ब्रेन स्टेम. म्हणजे ज्यामध्ये मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन यांचा भाग येतो. Functions: Pons boroli consist of a cross band of nerve fibers connecting cerebrum, cerebellar lobes, medulla oblongata and spinal cord. Pons boroli मध्ये क्रॉस बँड आहेत, नर्व फायबरने बनलेले आहेत आणि ज्यामुळं हे जे नर्व फायबर्स आहेत हे वेगवेगळ्या भागांकडून येत असतात आणि त्यामुळे ते एकमेकांना इंटरलिंक करण्यासाठी मदत करतात, जसं सेरेब्रम, सेरेबेल्लार लोब, मेडुला ऑब्लॉंगेटा आणि स्पायनल कॉर्ड. इट ऑल्सो कंटेन्स सेव्हरल न्यूक्लिया. यामध्ये सुद्धा वेगवेगळे न्यूक्लियाय पाहायला मिळतात. देन इज सेरेबेल्लम. इट इज द सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन. ब्रेनचा सेकंड लार्जेस्ट पार्ट आहे. फर्स्ट लार्जेस्ट पार्ट इज सेरेब्रम. It also consists of two lateral hemispheres called cerebellar hemisphere and a central vermis. जसं सेरेब्रम हा 2 हेमिस्फिअरमध्ये डिवाइड होतो, तसं सेरेबेल्लम हा सुद्धा 2 हेमिस्फिअरमध्ये डिवाइड होतो, ज्याला सेरेबेल्लार हेमिस्फिअर असं म्हणतात. सेरेब्रमचे जे हेमिस्फिअर आहेत त्याला सेरेब्रल हेमिस्फिअर म्हणतात. इथं सेरेबेल्लार हेमिस्फिअर म्हणायचं आणि त्या 2 हेमिस्फिअरला कनेक्ट करणारा जो सेंट्रल भाग आहे दॅट इज कॉल्ड ॲज व्हर्मिस. इट इज कंपोज्ड ऑफ व्हाईट मॅटर विथ अ थिन लेअर ऑफ ग्रे मॅटर दॅट इज द कॉर्टेक्स. यामध्ये व्हाईट मॅटर आहे आणि ग्रे मॅटरची थिन लेअर आहे. नेक्स्ट इज द अर्बॉर व्हाईटी स्ट्रक्चर. द व्हाईट मॅटर इंटरमिक्स विथ ग्रे मॅटर अँड इट शोज अ ट्री लाईक पॅटर्न कॉल्ड ॲज अर्बॉर व्हाईटी. व्हाईट मॅटरचा जो भाग आहे हा ग्रे मॅटरसोबत इंटरमिक्स होतो आणि यामुळं ट्री लाईक पॅटर्न तयार होतो, ज्याला अर्बॉर व्हाईटी असं म्हणतात. द सरफेस ऑफ सेरेबेल्लम शोज गायरा अँड सल्काय. सेरेब्रमच्या सरफेससारखं याच्यावर सुद्धा एलिव्हेशन आणि डिप्रेशन पाहायला मिळतात. ओव्हर 30 मिलियन न्यूरॉन्स लाईज इन द कॉर्टेक्स. कॉर्टेक्स रिजनमध्ये जवळपास 30 मिलियन न्यूरॉन्स आहेत. 3 pairs of myelinated nerve bundles called cerebellar peduncle connects cerebellum to other parts of CNS. यामध्ये 3 मायलिनेटेड नर्वचे जे काही बंडल पाहायला मिळतात, ज्यांना सेरेबेल्लार पेड्युंकल्स असं म्हणतात, ज्यामुळं सेरेबेल्लम आणि सेंट्रल नर्वस सिस्टमचा भाग हा एकमेकांसोबत कनेक्ट होत असतो. तर या ठिकाणी फिगरमध्ये पाहू शकता ब्रेन स्टेमचा भाग. मिड ब्रेन आहे, पॉन्स आहे, मेडुला ऑब्लॉंगेटा आणि खालच्या बाजूला स्पायनल कॉर्ड. त्यानंतर पॉन्सच्या पाठीमागच्या बाजूला असणारा सेरेबेल्लम, ज्यामध्ये ट्री लाईक स्ट्रक्चर अर्बॉर व्हाईटी आहे आणि त्याच्यावर सेरेब्रल ॲक्वेडक्ट आहे की ज्याच्याद्वारे 3rd व्हेंट्रिकल आणि 4th व्हेंट्रिकल हे एकमेकांना अटॅच होतात. ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ सेरेबेल्लम आर इनव्हॉल्युंटरी. सेरेबेल्लमच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या इनव्हॉल्युंटरी आहेत, अनऐच्छिक आहेत, ज्या आपल्या विल पॉवरच्या कंट्रोलमध्ये नाहीत. फंक्शन्स पाहूत. इट इज इम्पॉर्टंट सेंटर विच मेंटेन्स इक्विलिब्रियम ऑफ बॉडी. बॉडीचा समतोल राखणे, पोश्चर, त्याचं जे काही स्टँडिंग अपिअरन्स आहे ते, त्यानंतर बॅलन्सिंग, ओरिएंटेशन, मॉडरेशन ऑफ व्हॉल्युंटरी मूवमेंट्स अँड मेंटेनन्स ऑफ मसल टोन्स, हे सगळे फंक्शन्स सेरेबेल्लम पाहत असतो.
इट इज अ रेग्युलेटरी सेंटर फॉर न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटी. ज्या काही शरीरातली न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या रेग्युलेट करते. and it controls rapid activities like walking, running and speaking. These are functions of cerebellum. Then last part of hindbrain is medulla oblongata. It is posterior conical part of brain and continues as spinal cord. brain चा posterior भाग आहे जो की spinal cord म्हणून पुढे कंटिन्यू केला जातो. इट हॅज इनर ग्रे मॅटर अँड आउटर व्हाईट मॅटर. यामध्ये रचना उलटी आहे थोडी. ग्रे मॅटर आतल्या बाजूला आहे, व्हाईट मॅटर बाहेरच्या बाजूला आहे. अ कॅव्हिटी ऑफ मेडुला इज कॉल्ड ॲज फोर्थ वेंट्रिकल ऑर मेटासील. मेडुला ऑब्लॉंगॅटामध्ये जी कॅव्हिटी आहे ती म्हणजे फोर्थ वेंट्रिकल आहे, ज्यालाच मेटासील असं म्हणतात. इट्स रूफ हॅज पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्झस फॉर सेक्रेशन ऑफ CSF. बरोबर आहे. ह्याचा जो वरचा भाग आहे, छताचा जो भाग आहे, हा पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्झस तयार करतो, ज्यापासून CSF हे तयार केलं जाते. द पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्झस अल्सो शो ओपनिंग. या ठिकाणी दुसऱ्याही ओपनिंग्ज आहेत. पहिली अ पेअर ऑफ लॅटरल फोरामेन ऑफ लश्का. फोरामेन ऑफ लश्का हे जे स्ट्रक्चर आहे तर त्याच्या ओपनिंग्ज आहेत, पेअर आहेत म्हणजे 2 ओपनिंग आहेत. अँड अ मेडियन फोरामेन ऑफ मॅगेंडी. याद्वारे अशा 3 ओपनिंग ह्या आपल्याला पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्झसमध्ये पाहायला मिळतात. फंक्शन्स. इट कंट्रोल्स इनव्हॉल्युंटरी व्हायटल फंक्शन्स लाईक हार्टबीट, रेस्पिरेशन, व्हासोमोटर ॲक्टिव्हिटीज अँड पेरिस्टाल्सिस. शरीराच्या ज्या इनव्हॉल्युंटरी व्हायटल ॲक्टिव्हिटीज ज्या महत्त्वाच्या आहेत, व्हायटल म्हणजे महत्त्वाच्या आहेत परंतु अनैच्छिक आहेत, अशा हालचाली ह्या मेडुला ऑब्लॉंगॅटाद्वारे कंट्रोल केल्या जातात. इट ऑल्सो कंट्रोल्स नॉन व्हायटल रिफ्लेक्स ॲक्टिव्हिटीज. शरीराचे जे नॉन व्हायटल म्हणजे खूपशे महत्त्वाचे नसणारे रिफ्लेक्स ॲक्शन्स जे आहेत लाईक कफिंग, स्नीझिंग, स्वॅलोईंग, वोमिटिंग अँड यॉनिंग, हे कंट्रोल करणारं सेंटर हे सुद्धा मेडुला ऑब्लॉंगॅटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ब्रेन. फोर ब्रेन आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं. या व्हिडिओमध्ये आपण मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन हा भाग कंप्लीट केलेला आहे. सो सॉल्व दिस क्वेश्चन्स, आस्क फॉर डाउट्स.